मी गेल्या 5 वर्षांपासून 15 कोटी कर भरतोय आणि तरीही मला माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिका अधिकाऱ्याला 5 लाखांची लाच द्यावी लागते. @नरेंद्र मोदी, ये है आपके अच्छे दिन. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्माचं हे ट्विट. त्याच्या सुमारे 60 लाख फॉलोअर्स पैकी अनेकांनी हे रिट्विट केलं आणि करता करता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचलं. ट्विटरवरून उत्तर देण्यात कार्यक्षम असलेल्या फडणवीसांनी लगेच कपिलला रिप्लाय केला. कपिल भाई, कृपया सगळी माहिती द्या. मी कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिलेत. आम्ही दोषीला सोडणार नाही. यामुळे भराभर सूत्र हल्ली आणि महापालिकेच्या दक्षता अधिकाऱ्यांना स्वतःहून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव सांगायची विनंती कपिल शर्माला करावी लागली. श्री शर्मा यांना ज्यांनी लाच मागितली त्यांची नावे आणि संबंधित काम याचा तपशील त्यांनी पालिकेला उपलब्ध करून द्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आलेली आहे. या वादात मनसेनेही उडी घेतलीये. एकतर कपिल शर्मानं अधिकाऱ्याचं नाव जाहीर करावं, अन्यथा पालिकेनं त्याच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरावा, अशी गटनेते संदीप देशपांडेंची मागणी आहे. कपिलनं ट्विट करण्यापेक्षा थेट तक्रार करायला हवी होती, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. कपिल शर्मा यांनी जर हे पुरावे नाही दिले की त्याच्याकडे कोणी पैसे मागितले किंवा तरी दिले त्या गोष्टीचे, तर महानगरपालिकेने यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला पाहिजे. या व्यतिरिक्त त्यांनी एकतर मेयरला किंवा कमिशनरला पत्र लिहून किंवा स्वतः भेट घेऊन विषय समजावून सांगितला की कोणी त्यांना लाच मागितली आहे, कशासाठी मागितली आहे, तर निश्चितच त्याचा काहीतरी परिणाम होईल किंवा मग नुसतंच बोललं आणि निघून गेलं असं होईल. मुळात कपिलनं ट्विट केलं तेच मुळी त्याच्या वर्सोव्यातल्या घरामागचं अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या रागातून. 26 जुलैला हे बांधकाम थांबवण्याची नोटीस बीएमसीनं दिली होती. 4 ऑगस्टला बांधकाम पाडलं. कपिलचं बांधकामही अनधिकृत आणि मागितलेली कथित लाच तर अनधिकृतच. आता हा ट्विट कपिलवरच बुमरँग होणार की काय अशी शक्यताही वर्तवण्यात येतेय. महापालिकेत लाचखोरीच्या शेकडो तक्रारी रोज येत असतात. लोक वर्षानुवर्ष खेटे मारतात, पण दक्षता अधिकारी इतके दक्ष असल्याचं पूर्वी कधी दिसलं नाही. एका सेलिब्रिटीची तक्रारही नव्हे, साधं ट्विट पडतं. मुख्यमंत्र्यांपासून सगळे एकदम ऍक्टिव्ह होतात. कपिलचा 15 कोटी कर अगदीच वाया गेला नाही म्हणायचा. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.